नमस्कार, मी भारती अजय भांगे. नमस्कार, मी शीतल पालकर. मंडळी, दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या दिवसांमध्ये मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भरपूर उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. पण यावर्षी कोरोनाच्या सारख्या महाभयंकर रोगाने आपल्या सर्वांचंच आयुष्य बदलून टाकलं आहे. त्यात मुख्य म्हणजे माणसाने माणसाच्या संपर्कात यायचे नाही, हे त्याहून कठीण, अतिशय कठीण परिस्थिती झाली आहे. पण म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. आम्हालाही त्यातून मार्ग मिळाला. आपल्याला भेटता जरी येत नसलं तरी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दणक्यात करायचा असं समिती 2020 ने ठरवून टाकलं आणि आम्ही लागलो तयारीला. त्याचप्रमाणे मंडळातील सदस्यांनी पण त्यांचा उत्साह कमी होऊ दिला नाही आणि आम्ही ऑनलाईन कार्यक्रम दाखवायचे ठरवले. भरपूर प्रतिसादही आला आणि आमचाही उत्साह वाढला. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमाची नाविन्यपूर्ण आकर्षणं म्हणजे अध्यक्षांचं भाषण, सुवर्ण सोडत, नव्या समितीची ओळख आणि उत्तरार्धात श्रीमंत दगडूशेठ हलवाई संस्थानाच्या विश्वासांशी गप्पा. जवळजवळ गेल्या 1.5 महिन्यापासून नेटाने तालीम करून बसवलेल्या कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण करणे म्हणजे आपल्या कष्टाची चीज होणे. तर समितीसाठी आजचा कार्यक्रम म्हणजे वर्षभर केलेल्या मेहनतीचे सार्थक. वर्षभर अनेक कार्यक्रमांचे ऑनलाईन आयोजन, सर्व सभासदांच्या सहकार्याने एक एक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत केलेल्या वाटचालीतील शेवटचा टप्पा म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन, कर्तव्यपूर्तीचा परमोच्च क्षण. यावर्षी आपली थीम आहे 70 ते 80च्या दशकातील चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ. चला तर मग आजच्या या कार्यक्रमाची उत्साहात आणि दिमागात सुरुवात करूया. प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलन करू. यासाठी मी समितीचे अध्यक्ष श्री राघव साडेकर आणि सौ राधिका साडेकर यांना दीप प्रज्वलनासाठी मंचावर येण्याची विनंती करतो. धन्यवाद राघव आणि राधिका. आता मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी आपला मित्र राघव साडेकर. आज आपल्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्ताने मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्या मंडळातील सदस्यांचे विविध गुणदर्शनाचे ऑनलाईन कार्यक्रम होतील व त्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण सर्वजण नक्कीच कराल याची मला खात्री आहे. वर्ष 2020 आता संपत आले आहे. यावर्षी कोविडच्या प्रादुर्भावामध्ये सुद्धा मी आणि माझी समिती खूप सक्रिय राहिलो. तुमच्या सगळ्यांच्या मनातले भरपूर विषय आम्ही ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे माध्यमाने सादर करून एक आनंदाची फुंकर घातली, यात मला अभिमान आहे. यामध्ये माझ्या टीमचा सुद्धा खूप मोठा सहभाग होता. कुवेतमध्ये राहणाऱ्या मराठी लोकांमध्ये एकजूट व्हावी, अडीअडचणीत आपण एकमेकांसाठी धावून जावं, या उद्देशाने आपली समिती एकजुटीने कार्य करीत राहिली व लोकांकडून आम्हाला उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळाला. आम्ही अनेक आभासी कार्यक्रम केले, ज्यामध्ये काही प्रोग्राम विनामूल्य होते. विनामूल्य ऑनलाईन कार्यक्रम हे देश विदेशात खूप प्रसिद्ध झाले, ज्यात बाकी देशातल्या मंडळांनी सुद्धा आपले कौतुक केले व काही प्रोग्राम सुद्धा त्यांच्या मंडळात सादर केले. मार्च-एप्रिल 2020 मध्ये महाराष्ट्र मंडळ कुवेत समितीने कोविड-19च्या संकटाच्या वेळी काही ठोस पावले उचलली. यावर्षी भारतीय दूतावासाने हक्कानी पहिल्यांदाच आपल्या मंडळाला मदतीसाठी हाक मारली आणि आम्ही समिती मेंबर्सनी पुढाकार घेऊन हजारो गरजू भारतीयांना औषधे व अन्न वाटप केले व मायदेशी परत जाण्यासाठी वंदे भारत मिशनच्या फ्लाईटची सुद्धा काम केली. त्यासाठी माझ्या निवासस्थानी ऑनलाईन हेल्पलाईन उपलब्ध सुद्धा केली होती, ज्यात कुवेत मधल्या आणि बाहेरच्या बऱ्याच मराठी बांधवांना फायदा घेतला. सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना मी निवेदन पत्र सुद्धा लिहिले, ज्यात गरजू लोकांना मायदेशी परतण्यासाठी निवेदन व मदतीचा हात मागितला. त्याबरोबर महाराष्ट्रातील
मंत्रिमंडळातली इतर मान्यवरांशी, आखाती देशातली मंडळांबरोबर बाजू मांडली व अडचणी नमूद करून त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली. समिती ही माहिती वेळेवर आपल्याला सोशल मीडियावर अपडेट करतच होती. कोविडमुळे सर्व रंगमंच कलाकार सुरुवातीला खूपच हैराण होते, कारण अचानक सगळेच बंद झाले. पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही शांत व काही न करता गप्प राहण्यापेक्षा मी आणि माझ्या समिती टेक सावी असल्यामुळे आम्ही लगेचच कुवेत कट्टाची स्थापना केली व झूम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडियाची मदत घेऊन ऑनलाईन प्रोग्रामाला सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीचे काही ऑनलाईन प्रोग्राम आम्ही विनामूल्य केले. नंतर फेसबुक, झूम ही आभासी माध्यमाने जसे जसे कलाकार बिझी होत गेले, मग त्यांनी त्यांच्या कलेचे मानधन घ्यायला सुद्धा सुरुवात केली. या सगळ्या वर्षभराची प्रोग्रामची आठवण या स्पीच नंतर तुम्हाला मी देणारच आहे. आम्ही यंदा 7 फिजिकल कार्यक्रम साधारण जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान केले व 25 कार्यक्रम आभासी कुवेत कट्ट्यावर केले. असेच एकूण वर्षभरात आम्ही 33 प्रोग्राम टोटल दिले. त्यात नुसते करमणुकीचेच कार्यक्रम नाही, तर मदत कार्य व पुढच्या समितीसाठी आम्ही एकूण 8,000 दिनार पेक्षाही जास्त भरघोस भर घालून रक्कम सुपूर्द केली. आम्ही यावर्षी ई सोव्हिनियर मध्ये कॉर्पोरेट जाहिरातीकडून फक्त 1500 केडी मिळाले, तर आपल्या अल मुल्ला स्पॉन्सर कडून फक्त 1450 दिनार ओव्हरऑल असा अल्प प्रतिसाद मिळाला. तरी सुद्धा आम्ही सर्व दर्जेदार कार्यक्रम सादर केले, सेवाभावी लोकांना मदत सुद्धा केली आणि कार्यक्रमाचा आस्वाद घेणे न घेणे हा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न असतो, पण चांगले कार्यक्रम शोधून आणणे आणि दाखवणे हाच आमचा उद्दिष्ट राहिला. यावर्षी प्रत्यक्ष आपले मंडळाचे कार्यक्रम ज्या लोकल टॅलेंट सुद्धा होते ते जगभराच्या लोकांनी पाहिले व त्याला भरपूर दाद दिली आणि अशा लोकांना आपण एक ग्लोबल प्लॅटफॉर्म सुद्धा आणून दिला. यावर्षी काही लोकांनी आपल्या मायदेशात कायमचे प्रस्थान केले, पण जाताना तोंडभर कौतुकाची थाप पाठीवर सुद्धा मारली. मला संपूर्ण वर्षात आपल्या मंडळाकडून फक्त 1 किंवा 2 लोकांनीच आतापर्यंत मतं दिली की कशाला एवढे ऑनलाईन प्रोग्राम करायचे व समिती हे पैसे वाचवत का नाही पुढच्या वर्षासाठी. मतमतांतरे असू शकतात, आम्ही त्यांच्या हसतमुखाने स्वागत करतो, पण ही माहिती होण्यासाठी मी एकटाच सांगू इच्छितो की यावर्षी आम्ही ई स्मरणिका सुद्धा काढली व मंडळाचे पेपर पब्लिकेशनचे जवळजवळ 500 दिनार सुद्धा वाचवले, जे दरवर्षी खर्च होतात व आपली ई स्मरणिका जगातल्या मराठी बांधवांनी सुद्धा दिसली. पुढच्या वर्षी आपले मंडळ वर्षभर असे धडाकेदार काम करू शकेल यासाठी या समितीने भरपूर हातभार लावून 8,000 दिनारपेक्षा जास्त भरघोस रक्कम देऊन एक प्रकारे कोविड मध्ये सुद्धा इतिहास घडवला आणि आखाती देश, अमेरिका, स्कॉटलँड, आफ्रिका व इतर अनेक देशांमध्येही आपले नाव उंचावले. आपला विश्वास सार्थ ठरविण्यास मी व माझे सहकारी मनापासून प्रयत्न करीत होतो. मंडळी, एक लक्षात घ्या की महाराष्ट्र मंडळ कुवेत आता केवळ करमणूक करणारी संस्था न राहता समाज सेवा करणारी व आपल्या सगळ्यांचे सभासदांचे सर्वांगीण विकासाकडे लक्ष पुरवणारी एक सामाजिक संस्था म्हणून ओळखली जाते. आपल्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये काही वर्ष मी एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये सुद्धा काम केली आणि खास करून या वर्षी टीम लीडर म्हणून काम करताना मला माझी क्रिएटिव्हिटी डेव्हलप करता आली, क्रिएटिव्ह लोकांबरोबर काम करता आले, गरजू भारतीयांना मदत करता आली आणि अशा अनेक चांगल्या संधी मिळाल्या, ज्याच्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान बघून मला खरंच ह्युमॅनिटीची किंमत कळली. आणि थोडक्यात म्हणजे आपण नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन खरं तर किती प्रॉफिटदार संस्था आहे याची मला जाणीव झाली. आपल्या मंडळाचा असाच लौकिक कायम राहावा अशी श्री गणरायाकडे मी चरणी प्रार्थना करतो. आमच्या कार्यकारी समितीतर्फे तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व खास करून 2021 नवीन समिती आता कुवेत कट्टा रिलोडेड व्हर्जन 2.0 घेऊन येत आहेत. हे वर्ष आपणास व आपल्या कुटुंबाला सुखाचे, समाधानाचे, आरोग्याचे व समृद्धीचे जावो.
आता मी वार्षिक स्नेहसंमेलनाची सूत्र परत आमचे सहसांस्कृतिक सचिव सौ भारती भांगे व श्री शीतल पालकर यांच्या हाती सुपूर्द करतो. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद राघव. चला तर जास्त वेळ न दवडता आपण आपला कार्यक्रम सुरू करूया. कलांचा अधिपती आणि गुणांची देवता अशा श्री गणरायाच्या आशीर्वादाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया गणेश वंदनेने. या नृत्याचे संचालन केले आहे कुमारी अवनी योगेश आटलेकर आणि कुमारी खुशी प्रवीण अहिरे यांनी. आणि भाग घेणारे कलाकार आहेत कुमारी अवनी योगेश आटलेकर, कुमारी खुशी प्रवीण अहिरे, कुमारी अनुष्का योगेश आटलेकर आणि कुमारी तन्वी स्वप्नील चौगड. वा, सुरुवात तर एकदम छान झाली. खूप सुंदर सादरीकरण. सर्व मुलींचे कौतुक आणि अभिनंदन. आता आपल्या समोर सौ सोनल निलेश अत्तरदे आपल्या सगळ्यांचे आवडतं सुंदर भावगीत घेऊन येत आहेत. चला तर ऐकूया रुपेरी वाळूत माडाच्या बनाचं. रुपेरी वाळूत माड्यांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माड्यांच्या बनात येना, बनात येना जवळ घेना, बनात येना जवळ घेना. चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना जवळ घेना, प्रीतीत येना जवळ घेना. वेधुंद आजवसवंत सारा, गुंजात गात मंद धुंद वारा,
रुपेरी वाळूत वाड्यांच्या बनात येना चंदेरी साहुली लावीत प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना लाजीत आज ही फुलेना हाती गाली अनार प्रीत गीत गाती तू ये निशा अशी करी पुकारा दे ये प्रिया तुला माझा निवारा तुझा निवारा हाय रुपेरी वाढत माड्यांच्या बनात येना चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना ला 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 जवळ घेना वा, खूप सुंदर सोनल. धन्यवाद आणि श्री निलेश अत्तरदेचे आभार. आपली छोटीशी नटखट कुमारी अनिशा अनिल काळबांडे घेऊन येत आहे लाखात अशी देखणी या चित्रपटातील फटकेबाज लावणी. याचे गीतकार आहे गदी माडगुळकर आणि संगीतकार आहे सुधीर फडके. चला तर बघूया. बाई मी पतंग उडवित होते.
अशा अनिशाचं कौतुक आणि अभिनंदन आणि संचालिका डॉक्टर निकिता अनिल काळबांडे आणि श्री अनिल काळबांडे यांचे आभार. धन्यवाद. आता श्री अनिरुद्ध कुलकर्णी घेऊन येत आहेत जैत रे जैत चित्रपटातील सुप्रसिद्ध गाणं. गाण्याचे बोल आहेत आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. या जांभऱ्या गर्दीत मांडून येईल घर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. या पिकल्या शेतावर त्या आभाळाचा जर. या डोंगर वस्तीवर भोळ शंभूची पाखर. त्याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आल्या बरसाती घेऊन मेघ मल्हाराची जुड. त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण. चांदण्या गोंदून चांदण्या गोंदून धरल्या झालर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. या जांभऱ्या गर्दीत मांडून येईल घर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर ठाकर ठाकर. मस्तच अनिरुद्ध, फारच छान, धन्यवाद. आता आपल्या समोर घेऊन येत आहे कुमारी रिद्धी चौधरी. आपल्या समोर घेऊन येत आहे पिंजरा आणि सांगते ऐका या चित्रपटातील लावणी नृत्य.
या चित्रपटाचे संगीतकार आहेत राम कदम आणि वसंत पवार. चला तर मंडळी, बघूया धमाकेदार लावणी नृत्य, छबीदार छबी आणि बुगडी माझी सांडली ग. वा मंडळी, शिट्या वगैरे वाजल्या की नाही, फेटे वगैरे उडले की नाही? फारच सुंदर. या नाचाचं दिग्दर्शन केलं होतं स्वतः रिद्धी चौधरीने. धन्यवाद रिद्धी. मंडळी, वर्ष 2020 हे शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं शताब्दी वर्ष. या थोर मराठी साहित्यिक व शाहिरास विनम्र अभिवादन करून आपल्या समोर दीड शाणे चित्रपटातील एक नृत्य सादर करणार आहे कुमारी मृदुला नरेश लांजेवार. चला तर मंडळी, पुन्हा एकदा या कलाकारास मानाचा मुद्रा व आदरांजली देऊन आपण हे नृत्य बघूया. माझ्या ढेपेला मुंगळा डसला ग बाई डसला. माझ्या ढेकला मुंगळा डसला ग बाई डसला. माझ्या ढेकला
काय चाललंय माझ्या ढेकळला मुंगळा डसला ग बाई डसला माझ्या ढेकळला मुंगळा डसला ग बाई डसला काय मंडळी, कशी वाटली लावणी? ठसकेदार ना? याचे संचालन केले होते कुमारी मृदुला लांजेवार. खूप छान मृदुला, धन्यवाद. आता सौ मंजू नितीन काळे घेऊन येत आहे तुमच्या आमच्या आवडीचं सुंदरसं भावगीत. शब्द आहे कविवर्य सुरेश भट यांचे आणि संगीतकार आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर. मग काय, ओळखलत ना गाणं? तर ऐकूया मेहंदीच्या पानावर. मेहंदीच्या पानावर मन झुलते ग मेहंदीच्या पानावर मन झुलते ग जाईच्या पाकळ्या दवाजून चलते ग मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. झुळझुळतो अंगणात तोच कारभारा झुळझुळतो अंगणात तोच कारभारा हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग मेहंदीच्या पानावर मन झुलते ग जाईच्या पाकळ्या दवाजून चलते ग मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. वा, कविवर्य सुरेश भट आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर, काय कॉम्बिनेशन, सुंदर. धन्यवाद मंजूजी. या गाण्याचं व्हिडिओ एडिटिंग केलं होतं कुमारी नुपूर काळे, तुमचंही धन्यवाद. आता क्षितिज कस्तुरे आपल्यासमोर सादर करीत आहे बॉलिवूड कंटेम्पररी नृत्य जैत रे जैत चित्रपटातील गाण्यावर. या गाण्याचे संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायक आहेत गान कोकिला भारतरत्न लता मंगेशकर आणि श्री रवींद्र साठे. चला तर मग या छानशा नृत्याचा आनंद घेऊया. गाणं आहे मी रात टाकली मी कात टाकली.
टाकली मी रात टाकली हिरव्या पानात चावळ चावळ चालते हिरव्या पानात चावळ चावळ चालते वर ज्वानी तली नार अंग मोडीत चालती हिरव्या पानात पानात ग मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली मी कात टाकली या पंखावरती मी नभ पांघरती या पंखावरती मी नभ पांघरती मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात राहते ह्या पंखावरती मी नभ पांघरती मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात राहते मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली ह्या पंखावरती मी नभ पांघरती मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात राहते मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली हिरव्या पानात चावळ चावळ चालते वर ज्वानी तली नार अंग मोडीत चालती हिरव्या पानात चावळ चावळ चालते वा क्षिती, खूप सुंदर सुंदर व्हेरिएशन बघायला मिळालं. याचं संचालन केलं होतं सौ आरती कस्तुरे. धन्यवाद आरती. सौ गीता मधुसूदन मुळे आपले भावना व्यक्त करत आहे. तिने सांजेला आपल्या पतीची आतुरतेने वाट बघणाऱ्या पत्नीची ही घालमेल म्हणजे हे गीत आहे. दादा कोंडके यांचे डबल मिनिंग बोलणे सर्वांना माहीतच आहे, पण त्यांच्या सिद्धहस्ते लेखणीतून अशी गाजलेली गाणी आणि लावण्या पण लिहिल्या गेल्या. ही त्यांची बाजू खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यांचीच ही एक गाजलेली लावणी तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील गीतकार दादा कोंडके, संगीतकार राम लक्ष्मण. चला तर मंडळी, आतुरतेने वाट बघणारी अर्धांगिनी सांगते आहे, झाल्या तिन्ही सांजा.
मायेच्या दरबारीच येणार सरदार, मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार. प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार, मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार. दिलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही साजा करून शिंदर साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. भेटीत रायाच्या सांगेन मी सार, सोसवीन बाई मला यौवनाचा भार. भेटीत रायाच्या सांगेन मी सार, सोसवीन बाई मला यौवनाचा भार. चालेल्या हरणीला हळूच पाणी पाजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही साजा करून शिंदर साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल, आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल. त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल, आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल. धुंद व्हावी राणी रंगून जावा राजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही साजा करून शिंदर साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. वाटत सख्याच वाजलं पाऊल, खट्याळ मला लागे खोटीच चाहूल. वाटत सख्याच वाजलं पाऊल, खट्याळ मला लागे खोटीच चाहूल. घालू कशी मी साज होईल गाजावाचा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही साजा करून शिंदर साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा.
खूप सुंदर गीता. मस्त. विशेष आभार सौ नंदा खनके आणि श्री मधुसूदन मुळीक. आता सौ नेहा अनिरुद्ध कुलकर्णी घेऊन येत आहे फटाकडी चित्रपटातील एक अशीच फटाकडी लावणी. चित्रपटाच्या नावाप्रमाणे फटाकणी. राया कुठं कुठे जायचं हनीमूनला, आठवते का? चला तर ऐकूया. लगीन झालं, गोंधळ झाला, आता एक काम हो उरलं. आता आणि काय उरलं? लोणावळा खंडाळला, कोल्हापूरचा कंडाळला, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. लोणावळा खंडाळला, कोल्हापूरचा कंडाळला, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांगा कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. रातभर एकली जागू कशी, सासूला अडचण सांगू कशी. रातभर एकली जागू कशी, सासूला अडचण सांगू कशी. घरात पाहुणं दारात नेऊन एकांत वेळेला भेटायला. घरात पाहुणं दारात नेऊन एकांत वेळेला भेटायला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता बोला किंवा हनीमूनला. क्या बात है नेहा, मस्त. धन्यवाद नेहा. यानंतर सौ आसावरी समीर मुजुमदार जैत्रे जैत या चित्रपटातील जांभूळ पिकल्या झाडाखाली हे गाणं सादर करीत आहेत. त्यांना कीबोर्डवर साथ देत आहेत त्यांचे पती श्री समीर मुजुमदार. या चित्रपटाचे संगीतकार आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर. गीतकार आहेत नाद हो महानोर व चित्रित केले आहे स्मिता पाटील आणि मोहन आगाशे यांच्यावर. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर आसावरी उपोदय मुजुमदार आणि माझे मिस्टर श्री समीर सुधीर मुजुमदार. 2020 वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त आम्ही आपल्या समोर एक गाणं सादर करतो आहे. जांभूळ पिकल्या झाडाखाली
खूप छान गाणंही आणि चित्रपटही. मला खात्री आहे आपल्या सर्वांना खूप आवडलं असणार. धन्यवाद आसावरीजी. आता आपण वळूया पुढच्या गाण्याकडे. आता धाकटी बहीण या चित्रपटातील एक गाणं ज्याचे संगीतकार आहेत आपले सगळ्यांचे लाडके बाबूजी सुधीर फडके, गीतकार आहेत श्री जगदीश खेपुडकर आणि गायक आहेत आशा भोसले व स्वतः सुधीर फडके. आपल्यासमोर हे गीत घेऊन येत आहेत मंजू नितीन काळे आणि त्यांना साथ देत आहेत श्री नितीन काळे आणि गाणं आहे धुंदी काळ्यांना. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्द रूपाले मुक्या भावनांना. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्द रूपाने मुक्या भावनांना. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना. तुझ्या जीवनी नीतीची जागराणी मायरानिया प्रीतीची बागवानी. तुझ्या जीवनी नीतीची जागराणी मायरानिया प्रीतीची बागवानी. सुटे गाज माझ्या सुखाचा उखाणा शब्द रूपाले मुक्या भावनांना. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना. तुझा शब्द की थेंब हा अमृताचा. तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा. तुझा शब्द की थेंब हा अमृताचा. तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा. उगाला जयाचा किती हा बहाणा शब्द रूपाले मुक्या भावनांना. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना. चिरंजीव होई कथा मिलनाची. तृषा वाढते तृप्तया लोचनांची. चिरंजीव होई कथा मिलनाची. तृषा वाढते तृप्तया लोचनांची. युगांचे मिळावे रूप या क्षणांना शब्द रूपाने मुक्या भावनांना. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना. अरे वा, मस्त. दोघांनी खूप छान गायलं. धन्यवाद. आणि नुपूर काळे यांचे आभार. आता
पुढे घेऊन येत आहोत स्नेहल पनपालिया, गौरव पनपालिया, आरती नवरे आणि आनंद नवरे 70 ते 80च्या दशकातील गाण्यांवर नृत्य सादर करणार आहेत आणि त्याची कोरिओग्राफी केली आहे स्नेहल पनपालिया आणि आरती नवरे. हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लाटीला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लाटीला तुझे कपाली लाटीला तुझे कपाली लाटीला गो फॅशन मराठी सोबय तुला नावाची पुण्य राजाची तुगराणी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी 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 साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग या एकांताचा तुला इशारा कळला ग लाज अडवी ती मला की जीव माझा भुलला ग नको राणी नको लाजू लाज मध्ये नको बिजू हित नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का बघत्यात एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग तर भोळी आडाने ठकू तुमच्या नावात लाल कोण कपाळीला भलका बाई ग केवाली मी सांगा तुम्हाला तो भलका बाई ग केवाली मी सांगा तुम्हाला तो भलका भलतंच काम तू लावलंच मला बोलून बघतोय मी साहेबाला ते लाईनीत घेतेल का बाई ग केवाली मी सांगा तुम्हाला तो भलका बाई ग केवाली मी सांगा तुम्हाला तो भलका माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हात नका लावजी पाहिल कुणीतरी रावजी हात नका लावजी पाहिल कुणीतरी तार गोमटी तू देखनी चुसका बांधा टसला मनी नार गोमटी तू देखनी चुसका
का बांधा टसला मने फुलराणी जीव माझा साजणी गजडला तुझ्यावरी फुलराणी जीव माझा साजणी गजडला तुझ्यावरी काल रात्रीला सपान पडलं सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले काल रात्रीला सपान पडलं सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले अन गालावरती खुणा बघून आई म्हणाले काय घडले आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाचं घेऊ कशी मी अग सांग तुझ्या बापाला ग सपनात आला सदाशिव शेजारी आला सदाशिव शेजारी डोळ्यानं ग केली मस्करी खुणा उमटल्या गालावरी काही बैल ते होऊ दे कोर्टात जाऊ दे फिकीर त्याची करू नको रंगानं तू गोरी ग दिसतेस पोरी जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको. वा, खूपच सुरेख. काय काय मंडळी, आवडलं ना? या नृत्याचं संचालन केलं होतं सौ स्नेहल पनपालिया आणि सौ आरती नवरे यांनी. तसंच गौरव पनपालिया आणि आनंद नवरे यांचे आभार. मंडळी, करोना या शब्दांनी आपले आयुष्यच बदलून टाकले नाही का? आज आपले हे सगळे लिटल एंजल्स तुमच्या समोर या अनपेक्षितपणे झालेल्या परिवर्तनाला आपण सर्वांनी कसे आपलेसे केले हे एका नाट्य संगीताद्वारे आपल्या समोर प्रस्तुत करणार आहेत. 1970-80 या मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णमयी काळ आणि या काळातील काही चित्रपटांचे बोल या विनोदी नाटकात तुम्हाला ऐकायला मिळतील. याचे संचालन केले आहे सौ आरती कस्तुरे आणि सादर करणार आहेत आपली फुल टू बच्चा धमाल पार्टी अद्वैत सुखी, अंशिता वानखेडे, हर्ष वानखेडे, केतन वाघमारे, क्षिती कस्तुरे, प्रियांशी पाटील, पूर्वा वाघमारे, रिया खोत, श्रेयस वाघमारे आणि वेदश्री पाटील. चला तर बघूया बच्चा पार्टीची धमाल. आलो रे आलो. आई, श्रेयस आलाय का बोलवायला? आज मॅच आहे आमची क्रिकेटची, केतन आणि अद्वैत बरोबर. वाह, आज मी जिंकूनच येतो. चाललो ग मी. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या जांभया गर्दीत मांडून इवले घर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. हॅलो रिया, कशी आहेस? किती कधी आहे ग? ह्यावेळी क्षिती आणि वेदश्री पण येईल. मस्त थीम आहे. दिसते मजना सुखचित्र नवे दिसते मजना सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजना सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजना सुखचित्र नवे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार वुहान व्हायरसचे लक्षणं असलेले काही पेशंट कुवेतमध्ये आढळले आहेत. असं शिंकायचं नाही. हे घ्या, हे मास्क वापरा. ठीक आहे. सतत साबणाने हात धुवत राहा आणि सॅनिटाईज करा. सोशल डिस्टन्सिंगचं नक्की पालन करा. 2 व्यक्तींमध्ये 2 मीटरचं अंतर असायलाच हवं. तुम्ही कोरोनापासून सुरक्षित राहा घरात बसून, कारण मी तुमच्यासाठी कोरोनाशी लढत आहे बाहेर राहून. स्टे होम, स्टे सेफ. उषकाल होता होता काळ रात्र झाली उषकाल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
शकताल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली होऊ शकताल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा हो आम्ही नीतिमंत कला गुणी बुद्धिमंत 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 कीर्तीचा कळस गाय उंच अंबरा. करोनामुळे घरून काम करणे नवीन सामान्य झाले आहे. मी सुरक्षित, माझा परिवार सुरक्षित. गुड मॉर्निंग ऑल. आज आपण डिस्कस करणार आहोत आपल्या साईटची मीटिंग. तर सगळ्यात पहिलं कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे कोणाचे ओझे दीदी तू कल्पना का नाही जाऊ शकत. मी नाही जाऊ शकत. तुला माहित आहे का बाहेर काय आहे? हा काय करा आज कुणीतरी यावे आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे आज कुणीतरी यावे आज कुणीतरी आज कुणीतरी यावे. हे बजरंगबली, तूच आता आम्हा सगळ्यांना या कोरोनाच्या संकटातून वाचू शकतोस. आम्हा सगळ्यांचे रक्षण कर. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखान बोहला बोहला जय जय हनुमान तुम्हाला आली मूर्छा लागून या बाण हे द्रोणगिरीसाठी राया केले तू उड्डाण हातावर आला घेऊन पंच प्राण एक मुखान बोहला बोहला जय जय हनुमान निज रूप दाखवा हो हरि दर्शनास जाहो निज रूप दाखवा हो हरि दर्शनास जाहो निज रूप दाखवा हो. अरे वा, बच्चा पार्टीने तर धमालच केली. खरंच आरती खूप मेहनत घेतलेली दिसते. या म्युझिकल स्किटची सर्वेसर्वा सौ आरती कस्तुरे यांचे मंडळातर्फे आभार आणि विशेष आभार सौ अपर्णा वानखडे, सौ अमृता सुखी, सौ स्वाती वानखेडे, सौ माधवी वाघमारे, सौ सीमा वाघमारे, सौ रुपाली खोत आणि सौ योगिता पाटील. तर मंडळी, आज आपल्या समोर जे सुंदर सुंदर सादरीकरण आपण बघितले
ते बसवण्यासाठी सर्व कलाकारांनी गेला महिना दीड महिने अपार कष्ट घेतलेले आहेत. या कोविडच्या काळात सुद्धा त्यांचा उत्साह असाच कायम होता. त्यासाठी या सर्व कलाकारांचे मनपूर्वक कौतुक करावे असं वाटते. ऑनलाईन शाळा, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम सर्व पाळून त्यांनी कार्यक्रम बसवले आणि आपापल्या घरातून आपले सर्वांचे मनोरंजन केले. यासाठी सर्व कोऑर्डिनेटर्सचे सुद्धा खूप कौतुक आणि अभिनंदन. आशा करूया पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये सर्व कलाकारांना मंचावर आपापल्या कला सादर करण्याची संधी मिळो आणि जगावरील करोनाचे संकट लवकरात लवकर मिटो ही देवाजवळ प्रार्थना करून आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. मंडळी, चला तर आता आपण आपल्या पुढच्या नाविन्यपूर्ण आणि एक्साइटिंग कार्यक्रमाकडे वळूया. ओळखलं कुठला कार्यक्रम तो? आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहतो तो धमाकेदार बंपर सुवर्ण सोडतीचा कार्यक्रम. मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री राघव साडेकर व मंडळाचे सचिव सौ संपदा लेले यांना विनंती करतो की त्यांनी सोडतीला सुरुवात करावी. यावर्षी या समितीने असा निर्णय घेतलाय की आपण एक लकी ड्रॉ करणार आहोत, ज्यात आम्ही सगळ्या 20-20 सभासद जे आहेत त्या वर्षी त्यांची आम्ही नावं या लकी ड्रॉ मध्ये आम्ही काढणार आहोत. ज्यात आम्ही असं ठरवलंय की आम्ही 4 सिलेक्ट करणार आहोत विनर्स आणि त्या लोकांना 4 गोल्ड कॉइन्स आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. पुढच्या वर्षी आम्ही अपेक्षा करतो की जास्त 4 नाव घेतील. तर परत त्याला रिक्वेस्ट करूया. एक राहिलं हे टाक खाली तो देतोय तुला संपदा. आता बोलीच आहे. नाही नॅचरल वाटू दे. हीच घे. 2 झाली. शेवटचा राईट दे बाळा. मी घेऊ. हा ती राहू दे. तिसरा आहे ना. वरती बघ त्या कॅमेराकडे बघ. अरे सगळं सोडून दिलं. घे यातलं दे त्याला. परत दाखव. हा घे. तर मंडळी 4 नावं निघाली आहेत. पहिलं बक्षीस, पहिली गोल्ड कॉइन जातीये संदीप दूध भावणे. एक बीट चुकली ना. दुसरं संपदा. प्रदीप वाघमारे. तिसरं गोल्ड कॉइन जातीये मिस्टर शालिग्राम बनाई. संदीप चौथा बक्षीस मिळालंय श्री संदीप तर मंडळी या 4 विनर्सचे अभिनंदन आणि गोल्ड कॉइन लवकरच तुम्हाला पोचवली जाईल. अभिनंदन. आपले 4 विनर्स आजचे आहेत मिस्टर संदीप दूध भावणे. दुसरं आहे संदीप अट्टीकर. तिसरं बक्षीस आहे मिस्टर शालिग्राम बनाय. आणि चौथं आहे प्रदीप वाघमारे. अभिनंदन. दुसरा ड्रॉ जो आम्ही काढतो आहोत तो आहे संबंध वर्षभर 2020 मध्ये ज्यांनी पूर्ण वर्षभरामध्ये ज्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला त्यांच्यासाठी आणि स्मरणिकेमध्ये ज्यांनी भाग घेतला, ज्यांनी लेख दिले त्या सगळ्यांचं मिळून आम्ही एक वेगळा ड्रॉ काढतो आहोत. याचं कारण याचं की त्या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा ड्रॉ वेगळा करतो आहोत. अद्वैतला रिक्वेस्ट करते की त्यांनी परत एकदा चिठ्ठी काढावी त्याच्या छान हाताने. अदू घे. अदू ये शाबाश बेटा. ओके ओके. 1 लास्ट विनर.
अच्छा म्हणजे बोबलू. आसावरी मुजुमदार. आसावरी मुजुमदार. त्यांना 5वा गोल्ड पॉईंट मिळालेला आहे. अभिनंदन. धन्यवाद राघव आणि संपदा. आणि भाग्यवान विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. समितीचे सदस्य विजेत्यांशी संपर्क साधून त्यांना गोल्ड कॉईन देण्याची व्यवस्था करतील. आता मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री राघव साडेकर यांना 2021च्या समितीशी ओळख करून देण्याची विनंती करतो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आमच्या 2020च्या समितीला भरभरून साथ आणि प्रेम दिले, याबद्दल मी आणि माझी सर्व समिती शतशः आभारी आहोत. असेच प्रेम 2021च्या समितीला आपण सर्वजण देऊया. आता तुमची भेट घडवून आणतो सर्व नवीन शिलेदारांची. मिसेस संपदा लेले अध्यक्षा, मिस्टर शीतल पालकर सचिव, मिस्टर संदीप लेले खजिनदार, मिस्टर महेंद्र मुंदडा कल्चरल सेक्रेटरी, मिस्टर विवेक कासुलवार स्पोर्ट्स सेक्रेटरी, मिस्टर गणेश पाटील सीनियर वेब मास्टर, मिस्टर मंदार देशपांडे वेब मास्टर, मिस्टर नीलेश गजरवाल ऑडिटर, मिसेस पापोरी पालकर सदस्य, मिस्टर अजय भांगे सदस्य, मिसेस भारती भांगे सदस्य, मिसेस रूता लागू सदस्य, मिस्टर सतीश देशपांडे सदस्य, मिसेस आरती कस्तुरे सदस्य, मिसेस सरोज मुंदडा सदस्य आणि मिस्टर राजीव लागू सदस्य. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन कार्यकारी समितीचे आपण परिवारात स्वागत करूया. धन्यवाद. चला तर मंडळी, आता आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे जाऊया. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे विश्वस्त श्री अक्षय गोडसे यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत समितीच्या सदस्या सौ राधिका साडेकर. कार्यक्रम आपल्या कुवेत कट्ट्यावर संध्याकाळी 5 वाजता कुवेत वेळेनुसार आपल्या फेसबुक लाईव्ह पेजवरती होणार आहे. चला तर भेटूया आपण. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, मी सर्वांना विनंती करतो की राष्ट्रगीतासाठी आपापल्या जागेवर उभे राहावे. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.